नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू गोपाळला म्हणत असते की गोपाळ, तुझ्यासारख्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी केलं रे मी हे सगळं. यावर गोपाळ इंदूला म्हणतो की खोटंही बोलता येत नाही ग इंद्रायणी तुला, सांग ना अधूसाठी होतं ना ते सगळं. यावर इंदू म्हणते की सरळ विचार करण्याची ना ताकदच उरली नाही आहे रे गोपाळ तुझ्यात. यावर गोपाळ म्हणतो की स्वतःचं वागणं तर दुटप्पी आहे आणि वरून मलाच नावं ठेवतेस. आणि तो इंदूला म्हणतो की काय ग, उद्या जर तो अधोक्षज निवडणुकीमध्ये हरला तर तू काय म्हणणार, विठुरायाची इच्छा की विठूच्या वाडीतील जनतेची इच्छा. यावर इंदू गोपाळला म्हणते की देव तुला सद्बुद्धी देवो आणि तुझी मानसिकता सुधारो. तेव्हा गोपाळ म्हणतो की सुधारायची गरज ना तर तुम्हाला आहे, मला नाही. आणि तुला खरंच असं वाटतं का गं तो तुझा जडजिबेचा अधोक्षज निवडणूक जिंकेल म्हणून. तेव्हा इंदू गोपाळला म्हणते की लोकांना कामं करणारा नेता पाहिजे, फक्त बोलणारा नाही. यावर गोपाळ म्हणतो की आज शाळेमध्ये सुविचार लिहिला होता का हा. यावर इंदू हसायला लागते. तेव्हा गोपाळ रागाने विचारतो की हसायला काय झालं. तेव्हा इंदू म्हणते की हसू नाही तर काय करू रे गोपाळ, किती भित्र्यायस रे तू, अधोक्षज निवडणूक जिंकणार आहे याची भीती वाटते तुला आणि त्याचाच राग तू माझ्यावरती काढतोयस, असं म्हणून ती हसायला लागते. तेव्हा गोपाळ आता काही न बोलता रागातच तिथून निघून जातो. तर दुसरीकडे शकुंतला व्यंको महाराजांना म्हणत असते की अहो एक गोष्ट जाणवली मला, म्हणजे बघा ना आपली इंदू आईबाबांविना वाढली, इतकं भोगलं, इतका त्रास सहन केला, पण तिच्यामध्ये नखा एवढा सुद्धा कडवटपणा नाही आहे हो. आणि म्हणते की अर्थातच गुरुची साथ. यावर व्यंको महाराज म्हणतात की गोपाळ पण माझ्यासमोरच वाढला की. तेव्हा शकुंतला व्यंको महाराजांना समजावत म्हणते की अहो तुम्ही आता उगाच त्याच्यावर. यावर व्यंको महाराज शकुंतलाला थांबवत म्हणतात की नाही नाही, मी घसरत नाही आहे त्याच्यावर, पण सांगतोय आपलं तुला काय आहे, मी इंदूला जे शिकवलं हे खरं आहे, पण मी जे शिकवलं ते तिने आचरणात उतरवलं हे श्रेय तर तिचंच आहे ना. तेव्हा शकुंतला म्हणते की हो हे मात्र बरोबर आहे, धन्य ते गुरु आणि धन्य त्यांची ती शिष्या. आणि व्यंको महाराजांना ती म्हणते की बरं एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या, मोहितरावने जेव्हा तुमच्यावर हात उचलला तेव्हा इंदू त्याच्या अंगावरती धावून गेली, साक्षात चंडीच आहे हो. तेव्हा व्यंको महाराज इंदूचं कौतुक करत म्हणतात की इंदू माझी शिष्या आहे या जाणीवेनेच अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं वाटतं बघ. आणि म्हणतात की तुला सांगतो शकू, मी आपल्या तिन्ही मुलांना सारखीच शिक्षा दिली आणि सारखीच माया दिली. आणि ते थोडेसे उदास होत म्हणतात की पण गोपाळबाबतचा गणित मात्र ते का चुकलं ते विठुरायालाच माहिती आहे बघ. आणि त्यांना खूपच वाईट वाटतं आणि ते म्हणतात की फार निराशा केली ग गोपाळने माझी. तर इकडे इंदू आता तिचं काम करत असते तेव्हाच आदू तिथे येतो आणि इंदूकडे बघत म्हणतो की आधी घरातली कामं मग शाळेतली कामं, इंदू तू तर सुपर वुमन आहेस. तेव्हा इंदू म्हणते की हो ना, कधी कधी असंच वाटतं की दिवसाच्या 48 तास आणि माझे 4 हात असायला पाहिजे. तेव्हा आदू म्हणतो की हो मग 50 कामं अधिक केली असती ना, असं म्हणून ते दोघेही हसायला लागतात. तेव्हा आता आदू म्हणतो की बरं इंदू, ते शाळेच्या इमारतीचं फंड बऱ्याचपैकी जमा झालं आहे ना. यावर इंदू उदास होत म्हणते की अरे आदू तेवढे पैसे नाही जमा झालेत रे, मला तर आता खूप काळजी वाटते, इमारत उभी करायची तारीखसुद्धा जवळ आली आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल रे, पण काय ते सुचत नाही आहे. तेव्हा आदू म्हणतो की सगळं काही नीट होणार आहे ग, आपला विठुराया आहे ना तो सगळं बघतोय, तो सगळं नीट करेल. तर दुसरीकडे प्रेमनाथ मोठ्या बाईंच्या खोलीत येतो आणि घाबरत म्हणायला लागतो की सासूबाई, आम्ही ज्याचा विचार कधी केला नव्हता ना तेच घडलं आहे, अहो झोप उडाली आहे त्याच्यामुळे आमची. तेव्हा मोठ्याबाई आश्चर्याने प्रेमनाथला म्हणतात की तुमची आणि झोप उडाली. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो रात्रभर डोळ्याला डोळा नाही आमच्या, डोक्यामध्ये विचारांचं काहूर उठलं आहे आमच्या. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की डोक्याचा आणि तुमचा कधीपासून संबंध यायला लागला. आता हे ऐकून प्रेमनाथ म्हणतो की मान्य आहे सासूबाई, पण विंजे सरकारांचा सारखा असा पदोपदी अपमान करू नका. हे ऐकून मोठ्याबाई आता हसायला लागतात आणि म्हणतात की अहो मी तर करतच नाही आहे, पण तुम्ही तसं काहीतरी वागता त्यामुळे मला अपमान करावाच लागतो. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की पण सासूबाई, आम्ही जी गोष्ट सांगतोय ना ती आता सिरियसली घ्या, ते तुम्ही ऐकाल ना तर तुमचंसुद्धा असं आमच्यासारखं होईल हो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मुद्द्याचं बोला काय ते. तेव्हा प्रेमनाथ आता सांगायला लागतो की सासूबाई अहो पाठराखीन बाईंमुळे मोहितरावला जेलमध्ये जावं लागलं की नाही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अहो किती वेळा तेच सांगणार, माहिती आहे मला, त्यांना अटक झाली आणि आता ते काय लवकर बाहेर येणार नाहीत. तेव्हा प्रेमनाथ सांगायला लागतो की अहो बेल झाली त्यांची. आता हे ऐकून मोठ्याबाई खूप शॉक होऊन प्रेमनाथकडे बघायला लागतात. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की आणि त्यांची बेल व्हावी म्हणून आपण काहीच खटपट केलेली नाही आहे, कळतंय का तुम्हाला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की बरं कुणी सांगितलं तुम्हाला की आपण काही खटपट केली नाही म्हणून. आपण खटपट केली, खूप खटपट केली, देवाकडे साकडं घातलं, वकिलाला भेटलो, त्याचं नाही झालं म्हणून जिल्ह्याकडे गेलो. आता हे सगळं ऐकून प्रेमनाथ खूप
खूपच आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघत असतो आणि त्याला काही समजत नसतं की ह्या मोठ्या बाई नक्की काय बोलतात. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आपण खूप खटपट केली पण तोपर्यंत मोहितरावांना बेल मिळाली. तेव्हा आता प्रेमनाथ हसायला लागतो आणि म्हणतो की मानलं हा सासूबाई तुम्हाला. तर दुसरीकडे इंदू आदूला म्हणते की आदू, विठुराया तर पाठीरेखा आहेच रे, पण आपल्या शाळेसाठी 40 लाखांची गरज आहे. म्हणजे मी इंजिनियर्सना भेटून अंदाज घेतलाच होता. आदू, आपल्या गावात फिरून, आपल्या गावाबाहेर जाऊन वर्गणी गोळा करून आपलं काम होणार नाही आहे रे. काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे आपल्याला. तेव्हा आदू म्हणतो की अगं, इतका वेळ विचार करतोय पण काही सुचतच नाही आहे गं. पण एवढं मात्र नक्की आहे की जमा केलेली रक्कम बँकेत ठेवावी लागेल आपल्याला. तेव्हा इंदू आदूला म्हणते की अरे आदू, वल्लरी, प्रेरणा, तेजा, भैरवी त्यांनी पण तर देणगी दिली होती ना, आणि ती मिळून आपल्याकडे 5.5 लाख रुपये जमा झालेत. तेव्हा आदू विचारतो की ते पैसे अजून घरातच आहेत का? तेव्हा इंदू म्हणते की हो, शाळेचं करंट अकाउंट उघडायचं आहे ना, आणि त्यासाठी ट्रस्ट पण उघडावी लागेल. तेव्हा आदू म्हणतो की इंदू अगं, पण सगळे पैसे सेफ ठेवले पाहिजेत ना. तेव्हा इंदू टेन्शनमध्ये म्हणते की हो रे, मला कळतंय, पण त्यात माझी एवढी गती नाही आहे रे. हे ऐकून आदू लगेच म्हणतो की अगं, तुझी ती मैत्रीण आहे ना मुंबईची. तेव्हा इंदू म्हणते की कोण? वल्लरी. आणि ती खूप खुश होते आणि म्हणते की अरे, कसलं भारी सजेशन दिलंस रे आदू, आता या क्षणी मी तिला फोन केला पाहिजे, थांब. असं म्हणून ती वल्लरीला फोन करते. तर इकडे वल्लरी आता इंदूचा फोन बघून खूप खुश होते आणि पटकन फोन उचलते आणि म्हणते की हॅलो, रामकृष्ण हरी इंद्रायणी. आता यावर इंदूसुद्धा वल्लरीला रामकृष्ण हरी म्हणते आणि तिची विचारपूस करायला लागते. तेव्हा वल्लरीसुद्धा इंदूला विचारते की बरं, कसं चाललं आहे तुझं शाळेचं काम? तेव्हा इंदू म्हणते की सुरू आहेत प्रयत्न, मला याच संबंधित तुझ्याशी बोलायचं होतं गं, मला ना तुझी मदत हवी आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं, मैत्रिणींकडे कुणी अशी मदत मागतं का? हक्काने सांगायचं, बोल, काय बोलायचं आहे? तेव्हा इंदू म्हणते की अगं, मला शाळेच्या नावाचे ट्रस्ट काढायचे. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, मी आहे ना, मी मदत करीन तुझी. तेव्हा इंदू म्हणते की आणि माझं आणखीन एक काम आहे गं, शाळा बांधण्यासाठी एखादा चांगला अनुभवी बिल्डर मिळाला ना तर खूप बरं होईल, आणि बिल्डिंगसाठी काही देणगी हवी होती, त्याचीही गरज आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं इंदू, तू नको टेन्शन घेऊ, होईल सगळं. मी काय म्हणते, तू आणि आदू 4 दिवस इकडे मुंबईला या ना, म्हणजे तुमची सगळी कामं होतील. म्हणजे आपण शाळा बिल्डिंगसाठी बिल्डरशी बोलून घेऊया आणि ट्रस्टसाठी आपण देणगीदारांशी सुद्धा बोलून घेऊया. तू कधी येतेस तेवढं सांग मला. तेव्हा इंदू म्हणते की लवकरात लवकर येते. यावर वल्लरी म्हणते की हो, मी वाट पाहीन तुझी, आणि आदूची लवकर या, असं म्हणून ती फोन ठेवून देते. तर इकडे आता आदू इंदूला विचारायला लागतो की काय बोलली? तेव्हा इंदू सांगते की अरे, तिने आपल्याला या कामासाठी मुंबईला बोलवलं आहे, आणि विचारते की पण आदू, जमेल ना रे तुला? तेव्हा आदू म्हणतो की अगं, शाळेच्या कामासाठी आपण अमेरिकेला जायला घाबरणार नाही, मुंबई काय आहे? तेव्हा इंदू म्हणते की आपल्याला घरात सांगावं लागेल रे आदू. तर इकडे गोपाळ आता कुठेतरी बाहेर निघालेला असतो. तेव्हाच तिथे श्रीकला येते आणि म्हणते की हॅलो डॉक्टर. तेव्हा आता श्रीकलाला बघून गोपाळ म्हणतो की श्रीकला, तुझं नीट व्यवस्थित चेकअप करायला पाहिजे का, म्हणजे नेमकं तुला काय झालं ते शोधायला पाहिजे. यावर श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की बरं, तुमच्या गावातल्या लोकांशी कनेक्ट खूप चांगलं वाढलं आहे हां. तेव्हा गोपाळ म्हणतो की तू वॉच ठेवतेस का माझ्यावर? तेव्हा श्रीकला म्हणते की हो, दिसतंय ना, ते अगदी पर्सनल लेवलवर कनेक्ट वाढतंय. तेव्हा गोपाळ म्हणतो की बरं, मला आवडतं हां तू माझ्यावरती लक्ष ठेवतेस ते. तेव्हा आता श्रीकला म्हणते की तुझ्यावर नाही लक्ष ठेवत रे, तुझ्या जिंकण्यावर लक्ष आहे माझं, म्हणजे तुला इलेक्शनमध्ये जिंकून ही माझी जबाबदारी आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की मग आता जबाबदारी घेतलीच आहेस तर एक सजेशन देतो, तू गावातल्या पुरुषांपेक्षा स्त्रियांशी तुझं कनेक्ट जास्त वाढव. तेव्हा श्रीकला गोपाळला म्हणते की का रे, मी परपुरुषाशी बोललेलं आवडत नाही का तुला? तू जलस होतोस का? तेव्हा गोपाळ हसायला लागतो आणि विषय बदलत म्हणतो की तर मी काय म्हणत होतो ते, म्हणजे तू गावातल्या पुरुषांपेक्षा महिलांना इन्फ्लुएन्स करू शकलीस ना, तर आपल्याला होणाऱ्या वोटिंग्समध्ये फारच फरक पडेल, आणि मलासुद्धा लेडी लकची गरज आहेच ना. तेव्हा श्रीकला म्हणते की हो, पण ते तर तुझ्याकडे ऑलरेडी आहे डॉक्टर, बघ ना. तेव्हा गोपाळ थोडासा लाजतो आणि म्हणतो की बरं चल, मी येतो, मला उशीर होतोय, तुला सोडू का मी? तेव्हा श्रीकला म्हणते की नाही रे, नको. तेव्हा आता गोपाळ तिथून निघून जातो. तर इकडे आपण पाहतो की इंदू आणि आदू विठुरायासमोर हात जोडून उभे असतात. आता इंदू म्हणते की विठुराया, शाळेच्या कामासाठी आम्ही मुंबईला जातोय, शाळेची इमारत उभी करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे, आमची पाठराखण कर. असं म्हणून ते दोघेही विठुरायाला नमस्कार करून विठुरायाचा आशीर्वाद घेतात. तर या दोघांचं सगळं बोलणं आता करिश्माने चोरून ऐकलेलं असतं आणि ती मनातच म्हणते की अच्छा, इंदी मुंबईला जाते का, हे मोठ्या बाईंना माहिती आहे का, असं म्हणून ती हसायला लागते. तर यानंतर
त्यानंतर आता करिश्मा मोठ्या बाईंना ही गोष्ट सांगण्यासाठी त्यांच्या खोलीत आलेली असते आणि मोठ्या बाईंना म्हणत असते की मोठ्या बाई काहीतरी करा, त्या इंदीच्या पायात पाय घालून तिला पाडा, खूप स्पीडने पळते ती, तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट आणि सिक्रेट न्यूज घेऊन आली आहे. तर ती इंदी ना आपल्या अधोक्षज महाराजांना घेऊन मुंबईला चालले. तेव्हा मोठ्या बाई शॉक होऊन विचारतात की कशाला. यावर करिश्मा सांगते की शाळेचं काम करायला. आणि ती मोठ्या बाईंना भडकवत म्हणते की पण मोठ्या बाई एवढं मुंबईला जाते ती, पण तुमची परमिशन सोडा, पण तुम्हाला साधं विचारलं पण नाही हो तिने. आता तितक्यात तिथे श्रीकला येते आणि करिश्मा आणि मोठ्या बाईंचं बोलणं बाहेरून चोरून ऐकायला लागते. तर इकडे करिश्मा आता मोठ्या बाईंना म्हणत असते की तुमच्या टीमच्या मोहितरावला तिने जेलमध्ये पाठवलं. या स्पीडने जर ती पळत राहिली ना तर तुमची या घरातली मंदिर कमिटीची आणि अख्ख्या गावातली पोझिशन जाईल हो मोठ्या बाई. पुढचा मागचा सगळा हिशोब बरोबर करेल ती आणि तुम्हाला या घरातून ती इंदी बाहेर पण काढू शकते. तेव्हा मोठ्या बाई जोरात करिश्मावरती ओरडतात आणि म्हणतात की हे घर माझं आहे. तेव्हा करिश्मा म्हणते की आज आहे पण उद्याचं काय. तेव्हा मोठ्या बाई करिश्मावरती ओरडत म्हणतात की डोकं ठिकाणावर आहे ना तुझं, माझ्याच घरात राहून माझ्याविषयीच असलं वाईट बोलतेस का. यावर करिश्मा म्हणते की मोठ्या बाई एवढी चांगली बातमी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी आणि तुम्ही मलाच बोलताय. तेव्हा मोठ्या बाई करिश्माला रागातच पैसे देतात आणि म्हणतात की हे घे पैसे, चांगली बातमी दिलीस, हे पैसे घे, गप्प बस आणि चल निघ आता इथून. तेव्हा करिश्मा आता तिथून निघून जाते. तेव्हा करिश्माला बघताच श्रीकला पटकन करिश्माला ती दिसू नये म्हणून तिथे लपून बसते. तर दुसरीकडे इंदू विठुरायासमोर हात जोडून बसते आणि विठुरायाला म्हणते की विठुराया उद्या शाळेच्या कामासाठी मुंबईला जातोय. या शाळेच्या इमारतीसाठी फंडची गरज आहे. या 4 महिन्यामध्ये शाळा जर नाही ना उभारली तर हातची जमीन जाईल रे आपली. आता मुंबईला जातोय तर आमचं काम लवकरात लवकर होऊ दे, असं म्हणून ती विठुरायासमोर हात जोडते. तर यानंतर रात्री आपण पाहतो की सर्वजण जेवायला बसलेले असतात. तेव्हाच इंदू आदूला हळूच खुणावून म्हणत असते की मुंबईला जाण्याबद्दलचा विषय काढ ना. तेव्हा आदूसुद्धा इंदूला खुणावूनच म्हणतो की हो. तर हे सगळं आता मोठ्याबाई बघत असतात आणि त्या मनातच म्हणतात की माझ्या पोटचा पोरगं पण फितवलाही नाही. आता मला न सांगता त्याला मुंबईला नेणार काय. हिला काय वाटतं, ही सांगणार नाही तर मला काहीच कळणार नाही का. हिची तर ना आता वाटच लावते. तेव्हाच आता अदूचं लक्ष मोठ्या बाईंकडे जातं आणि मोठ्या बाईंना असं बघताना पाहून तो विचारतो की आई काय झालं, असं का बघतेस. तेव्हा मोठ्या बाई अदूला म्हणतात की काही नाही बाबा, बघत होते की माझा अधोक्षज आता किती मोठा झाला आहे. आणि त्या सर्वांना विचारतात की अधोक्षज किती मोठा झाला आहे ना, सरपंचकीला उभा राहायला, उद्या निवडून येईल. तेव्हा अदूला थोडंफार समजतं की मोठ्या बाई त्याला काहीतरी टोमणा मारतात. तेव्हा अदू म्हणतो की आई अगं मला तुझ्याशी थोडंसं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की माझ्याशी बोलायचं आहे का, बोल ना, तुला काय बोलायचं आहे, सांगायचं आहे का, काही गोष्टी लपवायच्या आहेत का, कुणी शिकवलं रे हे सगळं तुला खोटं बोलायला. तेव्हा अदू वैतागत म्हणतो की आई आता तू उगाच. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की उगाच बोलते का मी, तुझी बायको मुंबईला चालले हे तू मला कधी सांगणार होतास, ती तिथे पोचल्यावर फोन करून. तेव्हा व्यंको महाराज हे ऐकून आश्चर्याने विचारतात की काय, इंदू मुंबईला जाते. तेव्हा अदू सांगतो की हो काका, ते शाळेच्या देणगीसाठी आणि ते ट्रस्ट पण करावं लागणार होतं ना, बिल्डिंग फंड्स ते सगळं आहेच ना त्याच्यात. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की पण मला हे असं इंदूचं मुंबईला जाणं पटलेलं नाही आहे. यावर मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की घे, एरवी जे तुला पाठीशी घालतात त्यांना तू मुंबईला जाणं नको आहे. आणि त्या इंदूला म्हणतात की आम्हाला न सांगता तू अशी मुंबईला जाऊच कशी शकतेस गं. यावर व्यंको महाराज म्हणतात की वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. इंदूने मुंबईला जाण्याविषयी मला काहीच हरकत नाही आहे, पण मला तिनं एकटीला मुंबईला जाण्याविषयी मात्र हरकत आहे. हे ऐकून अदू खूप खुश होतो. आता व्यंको महाराज म्हणतात की हे बघा ती सक्षम आहे, पण मुंबई हे अतिशय मोठं शहर आहे. अशामध्ये एकाला 2 माणसं असली की बरं पडेल. त्यामुळे मला असं वाटतं की इंदूने एकटीने मुंबईला जाऊ नये, तिच्यासोबत कुणीतरी जायला हवं. तेव्हा अदू म्हणतो की हो मग मी आहे ना, मी जातोय तिच्यासोबत. तेव्हा मोठ्याबाई खूप रागाने अदूकडे बघायला लागतात. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की बरं ते सगळं ठीक आहे, पण मुंबईला जाऊन तू कुणाला भेटणार आहेस ते नाही सांगितलं. तेव्हा इंदू व्यंको महाराजांना सांगते की महाराज ती वल्लरी नाही का वकील, आपल्या गौरी पूजनाच्या वेळेस आली होती बघा, ती शाळेसाठी मदत करणार आहे, मला शाळेच्या इमारतीसाठी मदत करणारच आहे, शिवाय फंडसुद्धा मिळवून देणार आहे मदतीसाठी. तेव्हा हे ऐकून व्यंको महाराज म्हणतात की वल्लरी ही एक खूप चांगली मुलगी आहे आणि मुख्य म्हणजे मोठ्या मनाची आहे. आता हे सगळं ऐकून मोठ्याबाईंना मात्र खूपच राग येत असतो आणि त्या मनातच म्हणतात की अधोक्षज हिने मोहिनी टाकून तुला माझ्यापासून तोडलंय. आणि त्या खूप रागाने इंदूकडे बघत असतात. तर इकडे व्यंको महाराज इंदूला विचारतात की बरं मला सांग, शाळेसाठी जमा केलेल्या वर्गणीचं तू काय करणार आहेस. तेव्हा अदू म्हणतो की व्यंको काका ते सोबत ठेवू आम्ही, आणि जसं ट्रस्ट रजिस्टर होईल ना तसं बँक अकाउंट काढून त्यात भरून टाकू. तेव्हा मोठ्याबाई अदूला पटकन विचारतात की किती रक्कम घेऊन चाललायस. यावर अदू सांगतो की 5.5 लाख रुपये.
तेव्हा मोठ्या बाई म्हणायला लागतात की 5.5 लाख रुपये, अक्कल आहे का तुम्हाला? एवढी मोठी रक्कम घेऊन जातं का कोणी? यावर आदू म्हणतो की आई आम्ही लहान नाही आहोत आता. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अरे अधोक्षज वहिनी बरोबर बोलतायत, एवढी मोठी रक्कम घेऊन जाणं जोखमीचं काम आहे. तेव्हा आदू म्हणतो की काका दुकानाचं काम करत असतो ना मी, एवढी मोठी रक्कम घेऊन जातो मी, मला सवय आहे, मी सांभाळून घेईन. तेव्हा मोठ्या बाई रागातच म्हणतात की म्हणजे मोठ्यांचे सल्ले नको आहेत तुम्हाला. तेव्हा आदू म्हणतो की आई अगं आता गैरसमज नको करून घेऊस आणि उगाच सुनावू नकोस मला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अधोक्षज हे जे तू शहाणपणा करून शिकवतोयस ना मला, यात तुझा काहीच दोष नाही आहे रे, लहानपणापासून तू हेच बघत आलायस आणि ऐकतही आलायस. असं बोलत असतानाच त्यांचा रोख व्यंकू महाराजांकडे असतो आणि त्या म्हणतात की मी फक्त मोठ्या बाई नावाची आहे, बाकी काही नाही. आणि त्या न जेवता ताटावरून उठून जायला लागतं. तेव्हा शकुंतला त्यांना थांबवत म्हणते की मोठ्या बाई अहो असं भरल्या ताटावरून. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की भरल्या ताटावर अपमान केला ते नाही दिसलं का गं तुला? असं म्हणून त्या रागातच तिथून निघून जातात. तर यानंतर आता आपण पाहतो की इंदू किचनमध्ये आलेली असते, तर चुलीवर काही नसतं आणि चूल पेटत असते. हे बघून इंदू खूपच घाबरून जाते आणि खूप ओरडायला लागते की आग लागली आणि ती सर्वांना आवाज द्यायला लागते. तर यानंतर अचानक ती झोपेतून दचकून जागी होते. तर हे एक इंदूचं स्वप्न असतं आणि ती खूपच घाबरून गेलेली असते आणि म्हणायला लागते की विठुराया आम्ही मुंबईला जातो ही संकटाची चाहूल तर नाही आहे ना? तर दुसरीकडे श्रीकला अग्नीसमोर बसलेली असते आणि म्हणत असते की इंद्रायणी तू मुंबईला जातेस खरी, पण पुन्हा घरी नाही येऊ शकणार. असं म्हणून ती मोठ्याने हसायला लागते. तर दुसरीकडे इंदू खूपच घाबरून गेलेली असते आणि ती विठुरायाला हात जोडते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये इंद्रायणी आणि पिंगा ग पोरी पिंगा या 2 मालिकांचा महासंगम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.